नमस्कार. दी पद्माशा सागा या MRK ऑफिशियलच्या सिरीजमध्ये मी मनीष श्रीराम कुलकर्णी पुन्हा आपलं एकदा स्वागत करतो. ज्या प्रवासावर आपण निघालोय, पद्माशा टेक्नॉलॉजीचा प्रवास. या प्रवासात आपल्या लक्षात आलं असेल की पद्माशा टेक्नॉलॉजी किंवा पद्माशा ही केवळ कुठली कंपनी नाही, कुठला कारखाना नाही, तर ती एक फॅमिली आहे, एक कुटुंब आहे. आणि कुटुंब म्हटलं की संस्कृती आलीच, आणि संस्कृती म्हटली की त्या संस्कृतीशी जोडले गेलेले सगळे घटक आले कुटुंबात. सो पद्माशा कल्चर हे एक कल्चर म्हणून उभं राहिलंय. तर पद्माशा कल्चर नेमकं काय आहे, पद्माशा कल्चर कसं उभं राहिलं आणि ते उभं करताना कशा प्रकारे मेहनत घेतली गेली हे आपण आज जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत मिस्टर शांत कुलकर्णी. नमस्कार सर. नमस्कार सर, मला जाणून घ्यायचं आहे की हे पद्माशा कल्चर नेमकं कसं उभं राहिलं, ते उभं करताना काय काय प्रकारची मेहनत तुम्ही घेतली. मोदींनी एक गोष्ट सांगितली होती एकदा, कुठल्या ते एका मुलाखतीत त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे की एका यात्रेमध्ये एक छोटी 5-6 वर्षाची मुलगी आपल्या भावाला घेऊन कडेवर घेऊन चाललेली असते. बरोबर. तर ती यात्रेमध्ये एवढं ते खडतर ते पायी चालत जायचं, इतकं दूर असं 30-30, 20-20 किलोमीटर असतं ते सगळं. बरोबर. ते मुलगी, ती एवढीशी मुलगी, ती आपल्या छोट्या भावाला घेऊन कडेवर घेऊन चाललेली असते. तर सगळ्यांना अशी वाटतं, रे तुला त्रास नाही का होत. ती म्हणते माझा भाऊ आहे. बरोबर. परत तिला, अगं ते ठीक आहे, तुझा भाऊ ठीक आहे, पण तुला त्रास नाही का, तुला कडेवर घेऊन जायचं, एवढं चालत जायचं, कडेवर घेऊन जायचं, तुला काय त्रास नाही का. तर परत तिचं ते माझा भाऊ आहे. बरोबर. जेव्हा जेव्हा आपला भाऊच असतो तेव्हा त्याचा त्रास किंवा असं काही नसतं. आईला आपल्या मुलाचं काही करायचं म्हणजे त्रास काही नसतो. बरोबर. त्यांना मेहनत असते ना, त्रास असते ना, काहीच नसतं त्याच्यावर. असं आपण म्हणतो की मांजरी जेव्हा तिच्या पिलांना उचलून निंदा तोडणार, तिचे दात किंवा नख ते पूर्ण नाही लागत, मायेचा भाग असतो. व्हेरी नाईस. खूप छान गोष्ट सांगितली तुम्ही. तुमच्या या गोष्टीतूनच सगळं आलं, ते खरं सांगायचं म्हणजे त्याच्यात ऍक्च्युली आम्ही खूप काही म्हणजे तसं म्हटलं तर आता हे परवा येणारी बुद्ध पौर्णिमा. हो. आम्ही सगळ्यांना घेऊन जेवायला जातो हॉटेलमध्ये. बरोबर. म्हणजे सगळे लोक आम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाणार, दुपारी सगळ्यांनी जेवायला जायचं. किंवा आमच्या बहुतेक वर्षातून 3 ट्रिपा असतात. बरोबर. सगळे आम्ही अख्खे जण, म्हणजे मान्सून ट्रिप. ओके. मान्सून म्हणजे मग आम्ही कुठेतरी ट्रेकिंगला जाणार. नंतर उन्हाळी ट्रिप म्हटल्यावर आम्ही बहुतेक हे जे वॉटरचे असतात ना, वॉटर पार्क वगैरे जे असतात, ते कुठल्या तरी एका वॉटर पार्कला आम्ही घेऊन जातो दरवर्षी. अरे वा. असं दरवर्षी आम्ही 3 ट्रिपा आम्ही बहुतेक काढतो सगळ्यांच्या. सगळे जण आम्ही जातो सगळे एक दिवस कुठेतरी. मग हिवाळ्यात बहुतेक आम्ही ट्रेकिंगला जातो कुठेतरी, एखाद्या गडावर किंवा असं जंगलात, असं कुठेतरी. बरोबर. म्हणजे केवळ आपल्या ऑफिसमध्ये म्हणा की ऑफिस वर्क किंवा फॅक्टरी वर्क किंवा असं काही करण्यापेक्षा आपण एक फॅमिली टाइम एकमेकांसोबत जे घालवतो, आपल्या परिवारासोबत, म्हणजे एम्प्लॉई त्यांच्यासोबत. सो त्यामुळे हे एक प्रकारे एक कुटुंबाचे येतोच, वीण घट्ट होत जाते. असतंच. म्हणजे बेसिकली आपण 8 तास एकत्र असतो. म्हणजे तसं म्हटलं तर घरापेक्षा जास्त इथे असतो. बरोबर आहे. खरी गोष्ट. त्यामुळे ते बॉन्डिंग असलं पाहिजे एकमेकांना, आणि ते असलं तर तुम्हाला जास्त उपयोगाचं आहे. इथेच मी बाहेर सगळीकडे उपयोगी पडतो. बिलकुल बिलकुल. तर त्यामुळे आम्ही परत, म्हणजे हे तर आहेच, प्लस कसं असतं की प्रत्येकालाच कुठे ना कुठे काही ना काही नीड निर्माण होत असतेच. बरोबर. संसार म्हटलाय की काही ना काही कुठे कुठे फायनान्शियल रिक्वायरमेंट प्रत्येकालाच लागतेच. कुठेतरी घरात काहीतरी होतं, लग्न असतं, बरोबर, कोणतरी आजारी पडतं, लागतच असतं प्रत्येकाला. तर दरवेळेला तुम्ही PF मधून ते काढू म्हटलं तर ते शक्य नाही. बरोबर. म्हणून मग आम्ही आमचा एक वेगळा फंड केलाय. अच्छा. हा. म्हणजे प्रत्येकाकडून असे पहिले 6 महिने ते लागला की पहिले 6 महिने 2% घेतो आम्ही फक्त. अरे वा. आणि कंपनी स्वतःकडून 10% टाकतो. अच्छा. त्यांच्या 5 पट, त्यांनी जे काय घेतलं त्याचे 5 पट. आणि मग हा जो काही फंड जमा होतो, हा फंड त्यांच्यातलेच 2-3 लोक असतात, ते एकमेकांना देत असतात की बाबा मग आता याच्यातून कोणाला काय रिक्वायरमेंट असेल ते आपण ते दर महिन्याला कोणाला देणं घेणं तेच बघतो. थोडं बेशी सारखं, म्हणजे थोडंसं बेशी सारखं, पण इंटरनल वेगळ्या प्रकारे. इंटरनल कंपनीत सगळ्यांना रिक्वायरमेंट आहे, सगळ्यांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. बरोबर. म्हणून सगळ्यांना त्यात कंपनीचा पण भाग आहे. सगळ्यांना एकमेकांना, आणि ते बघतात तेच बघतात. आम्ही त्यात काही आमचं त्यात काही संबंध नसतो. आणि म्हणजे देताना ते दुसऱ्या दोघांना गॅरंटर पण घेतात की बाबा 2 जण गॅरंटर असेल, हा गेला तर काय. बरोबर. खरी. त्यामुळे त्यांनी त्यांचं ठरवलेलं, त्यात काही कुठलाही नियम मी सांगितलेला नाही. बरोबर. त्यांनी त्यांचं ठरवलं आणि त्यांचं ते कंट्रोल करतात. बरोबर. हे खूप चांगलं आहे. पण म्हणजे की एका कंपनीमध्ये तुम्ही कंपनीच्या जे मालक किंवा जे कोणी हायर ऑथॉरिटीज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व न होता ते कंपनीतल्या लोकांसाठी एवढं काम करताय, ही खूप चांगली गोष्ट आहे खरंच. आणि हे तर नाविन्यपूर्णच आहे. म्हणजे एक प्रकारे की तुम्ही एम्प्लॉई तुमच्या 2% हे घेता आणि तुम्ही 10% त्यात
ती पहिले स्वतःची 6 महिने एक कंट्रीब्युशन, हा पहिले 6 महिने जे पण काय आहे. पण कसं होतं की हा फंड जर एकदा उभा राहिला तर त्याचा फायदा एम्प्लॉईजनाच होतो, त्यांनाच फायदा आहे. शेवटी कसं आहे ना, म्हणजे आता जर याला कुटुंब म्हटलं तर तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, तर कुटुंब प्रमुखाची भूमिका फार महत्वाची असते आणि तसे तुमचे थॉट्स आहेत, हे खूप चांगला थॉट आहे. आणि मला एक पद्मशा कल्चरबद्दल एक वेगळी गोष्ट आणखीन आपल्या या सगळ्या प्रवासादरम्यान कळली की मला पद्मनाभ सर एकदा म्हणाले होते की ऑनेस्टी, प्रामाणिकपणा, हा तुमच्या बोलण्यात पण आलाय की तो प्रामाणिकपणा. कारण पद्मशा कल्चर म्हणजे आज पद्मशा कल्चर म्हटलं काय, ऑनेस्टी सगळ्यात पहिली गोष्ट. सो ती ओळख निर्माण म्हणजे साधारणतः कशी केली किंवा कशा प्रकारे ती झाली असं? मुळात हेच, फॅमिली म्हटल्यावर जर तुम्ही ओपन नसलात तर त्यात काय बेसिक आहे ती गोष्ट. नाही, आणि मार्केटमध्ये म्हणजे तुमचे जे क्लायंट्स आहेत वगैरे वगैरे पूर्ण ओपन म्हणजे आमचे काही प्रॉब्लेम असेल मी क्लिअर कट सांगून कुठलाच नाही. अरे बाबा असं आहे. बरं. आणि ओपन असले की तो पण ओपन राहतो, त्यालाही त्याच्यावर काही मुळात ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता जी असते ना आपल्या तुम्ही जर भानगडी करत नसलात ना तर ओपन आपोआप येतो. बरं, खरी गोष्ट. म्हणजे तुम्ही म्हणजे थोडक्यात सांगतो ना की तुम्ही जर खरं बोलत असाल तुम्हाला प्रॉब्लेमच येतो. खोटं बोलायचं ठरवलं तर खूप प्रॉब्लेम, मग लपवा त्या सगळ्या भानगडी सुरू होतात. त्याच्यामुळे सर्वात सोपं असतं की प्रामाणिक राहणं. सो तीच पॉलिसी आज पद्मशा टेक्नॉलॉजीने आतापर्यंत ठेवली पहिल्या दिवसून, आणि पुढेही ती राहीलच अर्थात. त्यामुळे हा जो पद्मशा कल्चरचा हा सर्वात मोठा गाभा आहे की ऑनेस्टी, प्रामाणिकपणा. आणि त्याचमुळे आज हे पद्मशा कल्चर एवढं ताकदीने उभं राहिलंय. आज ते स्वतः तर एक कंपनी म्हणून, एक ऑर्गनायझेशन म्हणून एक उभे आहेतच, त्यामुळे त्यांच्या कंपनीला पद्मशा म्हणण्यापेक्षा पद्मशा कल्चर म्हटलं जातं. पद्मशा कल्चर हेच आहे की तुम्ही प्रामाणिक राहा, जग तुमच्याशी आपोआपच प्रामाणिक राहील. तुम्ही डेडिकेटेड राहा, जगही तुमच्याशी डेडिकेटेडच राहील. सो परस्पर तुमच्या म्हणजे आप भला तर जग भला. तुम्ही ज्याप्रमाणे लोकांच्या जगाशी वागाल तसं जग तुमच्याशी वागणार, जे आपण मागे बोललो ते. सो ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि ही खरंच म्हणजे अनुकरण करण्यासारखी गोष्ट आहे, फॉलो करण्यासारखी गोष्ट आहे की एक कंपनी उभी राहते. कारण कंपनी सहज उभी राहते, एक कल्चर उभं राहायला मात्र वेळ लागतो. आज तुमच्याकडे आज पद्मशाचं नाव घेतलं की पद्मशा कल्चर हे येऊनच जातं त्याच्यामध्ये. सो त्यामुळे आज ह्या पद्मशा कल्चरला आज एवढं महत्व आहे. ते कल्चर जे डेव्हलप झालंय त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक करण्यासारखं आहे. सो आणि हे पद्मशा कल्चर नेमकं काय आहे आणि कसं आहे हे आपण आता जाणून तर घेतलंय, पण याबद्दल अधिक जाणून घेऊया पद्मशाच्या परिवारातले बाकी सदस्यांकडून. चला. आता शांत सरांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. नावाप्रमाणेच ते अतिशय शांत आहेत आणि खूप समजूतदार सुद्धा आहेत. इव्हन आमच्याकडून जरी काही चुका वगैरे झाल्या तरी त्या 0 मिस्टेक्स, त्यांचं शक्यतो 0 मिस्टेक असं धोरण असतं, जे आम्हाला खूप आवडतं. आणि ते बहुतेक वेळा त्यांच्याकडून आम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिलं जातं, जे खूप महत्त्वाचं आहे. मी या कंपनीमध्ये गेल्या 12 वर्षापासून काम करतोय. शांत सरांबद्दलचा माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. खूप शांत स्वभावाचे आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा येते. कधीही आम्हाला त्यांनी असं प्रेशराईज केलं नाही आतापर्यंत. त्यामुळे शांत सर खूप चांगले आहेत. आमच्या कुठल्याही प्रॉब्लेमबद्दल ते कधी आम्हाला समजावून सांगतात. आमची चूक जरी असेल ती आम्हाला शांतपणे समजावून सांगतात. मी गेले 15 वर्ष झाले मी पद्मशामध्ये जॉब करतोय आणि या 15 वर्षात म्हणजे मी शांत सरांच्या छायेखाली राहून काम करतोय. मी त्यांच्यासारखं शिकवणं म्हणजे मी त्यांच्यासारखा बॉस कुठेही पाहिला नाहीये अजून. म्हणजे त्यांनी मला काम शिकवण्यामध्ये इतकं पुढे आणलंय. म्हणजे शिकवण्याची एक वेगळी पद्धत आहे त्यांची आणि त्यांचा स्वभाव, जसं की त्यांचं नाव आहे शांत, त्याचप्रमाणे त्यांचा स्वभावही आहे. आणि शिकवताना किंवा मला शिकताना बरेच अशा चुका झाल्या, पण तिथे त्यांनी मला कधीही ओरडलं नाही किंवा उलट उत्तर नाही. त्याच्यावर ते मला नेहमीच समजवत आले. आणि आज मी जे काही आहे ते पद्मशामुळे आहे. जसे की शांत सर झाले, आमचे पद्मनाभ सर झाले, या लोकांचा गायडन्स असल्यामुळे आज मी जे काही आहे माझ्या लाईफचा सर्वात मोठा भाग बोलला तर शांत सर, राजू सर म्हणजे पद्मनाभ सर आपले आणि पद्मशा. मी आता तुम्हाला आमचे सर जे आहेत शांत कुलकर्णी त्यांच्याबद्दल सांगणार आहे. तर मी जेव्हापासून जॉईन झाली आहे, मी न्यू कमर होती
मला इलेक्ट्रॉनिक्सचा एक्सपिरियन्स होता. शांत सर पण इलेक्ट्रॉनिक्स बेसवरचे आहेत, त्यामुळे मी टेस्टिंग इन्चार्ज म्हणून इथे आहे. तर मला कामामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात किंवा काय ते अजूनही मला त्यांच्याकडनं मदत मिळते, जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी. त्याचबरोबर तेवढंच नाही तर घरामध्ये घरगुती काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांच्याकडनं आम्हाला सजेशन मिळतात किंवा काही आर्थिक जर त्यांच्याकडनं मदत लागली तर तीही ते करतात. आणि आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स असा आहे की त्यांचा स्वभाव ॲक्च्युली शांतच आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट जर का आपल्याला समजत नसेल, कामामधली असो किंवा अजून कोणत्याही वागणुकीबद्दल असो, तर शांत सरांचा आम्हाला खूप पाठिंबा मिळतो त्या बाबतीत. आणि त्यामुळे मी त्यांची खूप थँकफुल आहे. थँक्यू शांत सर. मी इथे 8 ते 10 वर्ष झाली इथे जॉब करतोय. शांत सर हे आम्हाला कुटुंब प्रमुखासारखे सांभाळून घेतात. आमच्या अडीअडचणीमध्ये ते आम्हाला खूप सांभाळून घेतात, सपोर्ट करतात. कामाबद्दल आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करतात. पद्मनशा जर कुटुंब आहे तर शांत सर त्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहेत. तर ही भूमिका ते अतिशय चांगल्याप्रमाणे पार पाडतात. शांत सरांबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे, तरी पण शांत सर खरंच नावाप्रमाणे शांत पण आहेत. तसेच त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. आम्हाला ते आमचे फॅमिली मेंबर म्हणून सांभाळतात. गेली 10 वर्षे मी या कंपनीमध्ये काम करतो आहे. मला शांत सरांबद्दल खूप आदर पण आहे, तसंच त्यांना आमच्याबद्दल प्रेम पण आहे. आणि शांत सरांबद्दल किती बोलावं ते थोडंच आहे. आणि आता पद्मांशाच्या सर्वात वरिष्ठ सदस्याचा हा महत्त्वाचा संदेश. नमस्कार. मी या कंपनीच्या सुरुवातीपासून म्हणजे इव्हन इथे येण्याच्या आधीपासून जिथे आम्ही कल्याणला राहत होतो भाड्याच्या घरात, तिथे दुसऱ्या खोल्यांमध्ये म्हणजे 2-4 खोल्या तिकडे आम्ही राहत होतो, 2 खोल्यांमध्ये तिथे ही कंपनी सुरुवातीला चालू केली. आणि तिथून मग ते हळूहळू वाढत शेजारच्या बिल्डिंगमध्ये गेलं. तिथून वाढत A20 MIDCमध्ये गेलं. असं करत ते वाढत आणि आता हे स्वतःचं हे आता नंतर बरेच वर्षांनी झालं आहे. सगळ्यांचे कष्ट त्याच्यात आहे आणि सगळ्यांचे म्हणजे फक्त घरच्यांचे नाही, आमच्याबरोबर जे काम करणारे होते आणि अजूनही आहेत ते सर्वांना आम्ही आमचंच मानतो. आणि त्यांचे घरचे प्रॉब्लेम वगैरे सुद्धा काय असले तर आम्ही सोडवतो. त्यांच्याकडे कार्यक्रम असला तर आम्ही त्यांच्याकडे जातो, ते आमच्याकडे येतात. म्हणजे असं सगळं बरोबरीचं कुटुंबाचं नातं आहे आणि त्याच्यामुळे आपोआपच सगळं वाढत गेलं. आणि आता तर हे तर या लोकांनी ते फॉरेनला दुबईला तिकडे आफ्रिकेपर्यंत जाऊन पोचलेत. आता म्हणजे ह्याचं पुढचं मला सगळं माहिती नाही, पण एवढं माहिती आफ्रिकेपर्यंत जाऊन पोचले. अमेरिकेत गेलं त्याचं इथे डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं, चायनामध्ये पण जाऊन आले. अशा रीतीने सगळीकडे हळूहळू वाढतं आहे आणि ते तसंच वाढत राहू दे अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे. Cheers for Padman Shah! Hip hip hooray! Hip hip hooray! Hip hip hooray! तर पद्मनशा कल्चरबद्दल आपण आजच्या भागात जाणून घेतलं. किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे तेवढीच महत्त्वाची पण गोष्ट आहे. सोपी गोष्ट आहे पण तेवढीच ती व्हॅल्युएबल गोष्ट आहे, बहुमोल गोष्ट आहे की एक कंपनी म्हणून येते, एक कल्चर म्हणून उभी राहते. आणि हे कल्चर येणाऱ्या दिवसांमध्ये खूप लोकांना प्रेरणा देणार आहे, खूप लोकांना एक मार्ग दाखवणार आहे, याच्यात अजिबात शंका नाही. तर ह्या प्रवासामध्ये आता इथेच थांबूया, कारण कल्चरबद्दल अजून आपल्याला बरंच जाणून घ्यायचं. तर ते आपण बघूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत MRK ऑफिशियल्सला लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा. आमची दी पद्मनशा सागा ही मालिका आपण स्वतःही पहा आणि दुसऱ्यांनाही रेकमेंड करा. आपल्या ह्याच पाठिंब्याची आम्हाला आवश्यकता आहे. धन्यवाद.